नमस्ते फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. यासाठी मी हा बेसनाचा मसाला तयार केलेला आहे. तर एक एक पानावर आपण लावून घेणार आहोत. तर या बेसनाच्या मसाल्यामध्ये बेसन आहे 1 वाटी, मिरच्या आहे 7 ते 8, तुम्ही जितकं तिखट खातात त्यानुसार घेतलं तरी चालेल. मीठ टाकलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि जिरे याचं मी वाटण करून घेतलेलं आहे. आणि मग या बेसनामध्ये मिक्स करून ह्याची पेस्ट, मी थिक अशी पेस्ट तयार केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित मी अशा पानांवर पसरवून घेत आहे हा पूर्ण मसाला. त्याला आपण थिक लेअर अशी लावायची आहे. हे खूप स्वादिष्ट लागतात, सर्वांना मनपसंतीचे असतात आळूची वडी. तर हे पाहू शकता तुम्ही इथे मी अशा प्रकारे इथे रोल करत आहे. 3-3 पानांचाच अगदी रोल करायचा, म्हणजे जास्त तो जाड होत नाही. याचे पूर्ण जे कॉर्नर आहेत ते मी आत असे दाबून घेत आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे मी जुगाड केलेला आहे. हे इथे पातेलं आहे ॲल्युमिनियमचं, त्याच्यामध्ये मी पाणी आणि लिंबाचे असे काप टाकून ठेवलेले आहेत. आणि उकळून घ्यायचं पाणी, जेणेकरून हे स्टीम लवकर होऊन जातं. आणि वरती मी चाळणी ठेवलेली आहे, त्याला मी ऑइल लावून घेतलेले आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे रोल आपण यामध्ये ठेवून स्टीमसाठी ठेवून देणार आहोत. ते यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट आपण स्टीमवर ठेवू शकतो. आणि मीडियम गॅसवर, जास्त मोठा गॅस नको आहे. तर हे पाहू शकता मस्त वाफ सुटलेली आहे आणि आपला रोल शिजलेला आहे. वाव, खूप मस्त वास सुटलेला आहे हा. हे पाहू शकता थंड झालेला आहे रोल. तर आपण या थंड झाला 10 मिनिटांनी की याचे आपण असे काप करून घेणार आहोत. त्याची तुम्ही जाडी किंवा थिकनेस कसं तुम्हाला हवी आहे तर याप्रमाणे तुम्ही काप करू शकता. तर मी मीडियमच ठेवत आहे, जास्त जाड पण नाही, थोडे पातळही नाही. याप्रमाणे काप करून घेतलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे वडी. खातानाही खूप टेस्टी, खूप मस्त मजेदार लागते. तर इथे आपण आता 10-15 मिनिटाने याला आपण तळून घेणार आहोत मीडियम गॅसवर. यामध्ये आपण कढई गरम झालेली आहे, तर यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. माझं हे शेंगदाण्याचं तेल आहे, लाकडी घाण्याचं, कोल्ड प्रेस. हे मी विकत घेतलेलं आहे, ते तुम्हीही घेऊ शकता. रिफाईंड तेल वापरणं थोडंसं अवघडच झालेलं आहे या परिस्थितीमध्ये, त्यामुळे मी हे कोल्ड प्रेसच विकत घेते. कढई आपली तापलेली आहे, तेलही तापलेलं आहे, मी चेक करते. तेल आता इथे तापलेलं आहे. तर हे पहा, मी वड्या या पात्रामध्ये ठेवल्या होत्या, तर आपण एक एक करून तेलामध्ये सोडणार आहोत. थिकनेस पाहू शकता याची. तेल आता गरम झालेलं आहे. यामध्ये आता मी एक एक अशी वडी टाकून घेते आणि लो टू मीडियम या फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, इथे मी एक एक टाकत आहे. आणि अगदी झटपट आहे रेसिपी. याच्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. स्टीम झाल्या की 10-15 मिनिटात त्या थंड होतात आणि त्याच्यानंतर त्यांना कापून आपण लगेच तळायला घेऊन आपण तळून झाले की खाऊ शकतो. खूप सुंदर स्वादिष्ट लागतात. प्रत्येकालाच, मला असं वाटतं सर्वांनाच आवडतात आळूची वडी. डाळ भात असो किंवा आपलं कुठलंही व्हेज जेवण असो, ही प्लेटमध्ये जर ठेवली तर सर्वात पहिले आपण आळूची वडीच खातो. त्यामुळे खूप क्रिस्पी, कुरकुरीत आणि तिखट, मस्त मजेदार बनते. मला तर खूप आवडतात आळूच्या वड्या, त्यामुळे मी या करत असते अधूनमधून. पाहू शकता
आता मस्त आलटून पलटून याला व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. कच्चं राहता कामा नये, कारण हे बेसनाचा जो मसाला केला होता तो कच्चाच केला होता ना, म्हणजे आपण तो शिजवलेला नव्हता. त्यामुळे याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्हीकडून असं गोल्डन ब्राऊन, थोडंसं ब्राऊन झालं ना तर ते क्रिस्पी होतात, कुरुम कुरुम लागतात चावताना. हे पहा होत आलेले आहेत. आता 5 ते 7 मिनिटात अगदी होऊन जातात, तळून होऊन जातात. जास्त वेळ लागत नाही. इथे पाहू शकता आता ह्या माझ्या तयार आहेत. याला मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर घेणार आहे, जेणेकरून यामधलं ऑइल हे टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करेल. हे पहा किती सुंदर मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत. आणि सुगंध विचारू नका, मला खूप मस्त सुगंध सुटलेला आहे घरात. हे पहा माझ्या ह्या तळून झालेल्या आहे. फर्स्ट घाना तयार झालेला आहे. मित्रांनो, हे तुम्ही नक्की ही रेसिपी तुम्ही तर ट्राय करतच असाल, पण या माझ्या पद्धतीने कशी झटपट करते मी फटाफट, ती रेसिपी तुम्ही करून पहा. अशी रेसिपी मस्त झालेली आहे, कुरकुरीत, आता खाण्यासाठी रेडी आहे. तर या मित्रांनो माझ्यासोबत आस्वाद घेण्यासाठी. हे पहा प्रेझेंटेशन मी केलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.